नमो बुद्धाय, जय भीम। मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबुद्धी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद इथून आज मी आणि माझ्यासोबत एक भंतीजे आहेत, अंगुलीमाल नावाचे भंतीजे आहेत, जे पुण्याला राहतात। आणि आज फुलंब्री तालुक्यामध्ये हिवरा बाबरा म्हणून गाव आहे आणि त्या हिवऱ्याचे उपासक जवळपास 7-8 उपासक 8 उपासक आमच्यासोबत बुद्धगयेच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये सहभागी झाले होते। त्या निमित्ताने त्यांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी आणि भंतेजी अंगुलीमाल भंतेजी सकाळीच बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालो आणि रस्त्याने 5-6 गावं करत करत आज या ठिकाणी शिरोडी म्हणून गाव आहे फुलंब्री तालुक्यामध्ये आणि तिथे आपले एक उपासक आहेत भाऊसाहेब नरोडे। त्या नरोडे साहेबांच्या या मळ्यामध्ये आलेलो आहोत आपण। बघा, हे इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं आहेत, आंब्याची झाडं आहेत, पपईची झाडं आहेत, त्यानंतर बघा हे मिरची आहे, हे मोसंबी आहे, अशा पद्धतीने। आणि इथून आता आम्ही हिवरा गावाला पोहोचणार आहोत। त्या ठिकाणी बुद्धगयेच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये सर्व उपासक सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणी बरोबर 11-11:30 वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्या कार्यक्रमासाठी बघा हे नरोडे साहेबांचा हा बंगला आहे। अतिशय फुलांचं झाड खूप छान आहे। ते आमचे नरोडे साहेब आहेत। काही दिवसानंतर ते आपल्याला बुंदी चारणार आहेत, तयारी चालू आहे। ते म्हणतात काही दिवस थांबा, परंतु आपल्याला थांबणं नाही, कारण लवकर त्यांच्या कार्यक्रमाची बुंदी खाणं आहे। आणि माझ्यासोबत हे भंतीजी आहेत, बघा भंतीजी अंगुलीमाल भंतीजी। आणि हे बघा इकडे त्यांचं गहू होता, गहू इकडे मोसंबी वगैरे आहे, आंब्याची झाडं आहेत, मिरची आहे, त्यानंतर टरबुजाची शेती आहे आणि त्यानंतर बघा हे नारळाचे झाड आहे। या ठिकाणी बघा खूप छान नारळ आलेले आहेत, त्यांचे बैलजोडी आहे बघा हे। आणि या ठिकाणी खूप छान असे हे बाई झाड आहे, त्यांचं हे घर आहे। आणि इथून आता आपण निघालेलो आहोत हिवरा बाबरा। 2 गाव जवळजवळ असल्याकारणाने दोन्ही गावाच्या नावाने ते संबोधलं जातं, हिवरा बाबरा। तर ॲक्च्युली कार्यक्रम आहे हिवऱ्यामध्ये आणि तिथले उपासक आले होते आपल्यासोबत बुद्धगयेच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये। तर आपण निघूया पुढच्या हिवरा गावामध्ये। नमो बुद्धाय। आजच्या या मंगलमय प्रसंगी आज आपण आता पोहोचलेलो आहोत हिवरा गावामध्ये। हिवरा गावामध्ये माझ्यासोबत हे भंतीजी आहेत, अंगुलीमाल भंतीजी। आणि आमच्यासोबत बुद्धगयेला हे श्रद्धावान उपासक होते बघा, महेंद्र विठ्ठलराव जाधव, त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका संगीताबाई महेंद्र जाधव, हे सुद्धा आमच्यासोबत बुद्धगयेला होते। ह्या आई होते बघा आणि हे त्यांचं घर आहे। आणि बघा खूप छान या ठिकाणी रांगोळी वगैरे टाकून या ठिकाणी खूप छान व्यवस्था केली बघा। अतिशय खूप भंतींचं या ठिकाणी भिक्खू संघाचं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी खूप छान असं स्वागत केलेलं आहे। आपण काय हे फुलांचा पूर्ण असं या ठिकाणी रांगोळी वगैरे टाकून या ठिकाणी फुलांचा वर्षाव केलेला आहे। हे सर्व उपासक या ठिकाणी भिक्खू संघाचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत। तर प्रिय सज्जनांनो, हे भिवसणे परिवार आहे हिवरा गावामध्ये। या ठिकाणी कैलास भिवसणे आणि त्यांच्या धर्मपत्नी आमच्या भिवसणे आई हे आमच्यासोबत बुद्धगयेला 20 दिवसाचा प्रवास केला त्यांनी। आणि आज त्यांनी या ठिकाणी आपल्या निवासस्थानी भंतीजींना बोलावून आता या ठिकाणी फार मोठं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। सर्व भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व जमा झालेले आहेत। बघा हे फुलं आमच्या ह्या ताई आहेत बघा, दोघेजणी या फुलांचे ताटे घेऊन या ठिकाणी भंतींचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी रेडी आहेत। त्या आता लगेचच भंतींचं स्वागत करून त्या आता आपल्या घरामध्ये निवासस्थानामध्ये घेऊन जाणार आहेत आणि लगेचच भंतीजींना आता भोजनदान होईल आणि भोजनदान झाल्यानंतर उर्वरित जाहीर धम्मदेशनेचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। भिवसणे बाबांचे सर्व नातेवाईक आणखी पाहुणे मंडळी थोडी येण्याचा वेळ बाकी आहे आणि कार्यक्रमाला थोडासा उशीर दिसतोय। आपण कार्यक्रम होईपर्यंत थांबूया। नमो बुद्धाय, जय भीम। धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मधीचा घराचं तुम्ही नाही होत आहे। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तर प्रिय सज्जनांनो, हे बघा, हे भिवसने बाबा आपल्यासोबत बुद्धगयेला आले होते. त्यांनी बुद्धगयेकडून 2 मुलांसाठी 2 बघा बुद्ध बाबासाहेबांच्या 2 जोड आणलेले आहेत. मूर्ती खूप छान आहेत. हे बघा, हत्तीचे जोड पण आहे या ठिकाणी, हत्ती वगैरे. आणि या ठिकाणी बघा, हे बुद्ध बाबासाहेबांच्या मूर्त्या खूप छान या ठिकाणी आलेल्या आहेत. हे बोधिवृक्षाचं पान आहे बघा, झाड आहे, याच्यावरती पिंपळाचे पानं आहेत आणि पिंपळाच्या पानावर बुद्ध आहेत बघा. आणि बघा, हे बाबांनी खूप छान या ठिकाणी नवीन घरामध्ये फोटो लावलेले आहेत. अतिशय खूप छान सजावट केलेली आहे. आणि बघा, हे बुद्धगयेवरून आलेले सर्व फोटो या ठिकाणी बाबांनी काचामध्ये बनवलेले आहेत. आपण बघत आहोत बघा हे फोटो. हे बघा, हे विश्व शांती स्तूप आहे आणि लाल किल्ला, आग्र्याचा ताजमहालचे फोटो आहेत बघा. हे विश्व शांती स्तूप आहे. हे राजगिरीचा स्तूप आहे. हे बघा, हे भिंतीसोबत त्यांनी फोटो काढले होते आणि घरी येऊन त्यांनी काचामध्ये बनवलेले आहेत. आणि हे बघा, हे बुद्धगयेची मूर्ती आहे, महापरिनिर्वाण मुद्रा. याला बुद्धगयेला स्लिपिंग बुद्धा म्हणतात. आणि हा ग्रुप फोटो आहे बघा. पूर्ण या ग्रुप फोटोमध्ये आपल्या धम्मसहलीतील उपासक दिसत आहेत. आणि या ग्रुपमध्ये हे भिवसने बाबा आहेत. आणि हे त्यांच्या दोघांचं सर्टिफिकेट आहे बघा. आपण बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या उपासकांचा आपण सन्मान गौरव करत असतो प्रमाणपत्र देऊन. तर या दोघांनी बघा, दोघांचे सर्टिफिकेट या ठिकाणी काचामध्ये मढवलेले आहेत. आणि हे बाजूला हे सर्व बुद्धगयेचे फोटो आहेत बघा. बघा, ते बाबांनी जोडीने फोटो काढले बघा ताजमहाल समोर. या बाबांनी फोटोची अशी धूम केली. 20 दिवस मी म्हणतो त्यांचा मोबाईल असा एकदम फुटून गेला असेल फोटोने. एवढे फोटो बाबांनी काढले, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये, वेगवेगळ्या अँगलने बाबांनी फोटो काढले बघा. हे आग्र्याचा ताजमहाल दिसते आणि ताजमहाल समोर बघा बाबांनी या ठिकाणी फोटो काढलेले आहेत आपल्याला दिसते. आणि बाजूला बुद्ध वगैरे आहेत, बाबासाहेब आहेत आणि सर्व मंडळी आहे, भिवसने साहेबांचे बाबांचे सर्व मंडळी आहेत. तर आता या ठिकाणी आपण बंतींना भोजन देणार आहोत. आपण भोजन करू, त्यानंतर पुढील कार्यक्रम आपण बघू. बोला, आदिवासे तुलो बंते भोजनं सहपानिनं परिकल्पितं अनुकंपं उपादाय पटिगन्नातो उत्तमं द्वितीयंपि आदिवासे सुलोभन्ते भोजनं सहपानिनं परिकल्पितं अनुकंपं उपादाय पटिगन्नातो उत्तमं ततीयंपि आदिवासे सुलोभन्ते भोजनं सहपानिनं परिकल्पितं अनुकंपं उपादाय पटिगन्नातो उत्तमं. भंतेजी, आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून बुद्धगयेवरून आल्या निमित्ताने भिक्खू संघास भोजनदान देत आहोत. या भोजनाचा भिक्खू संघाने स्वीकार करावा असे आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो. साधू साधू साधू. पटी संखायोनिसो पिंडपातं पटी सेवामि नेवदवायन मदायन मंडनायन विभूषणान यावदेव इमस्सकाय सत्विकीया यापनाय ब्रह्मचर्यानुगाय इति पुराणं च वेदनं पठ्यं कामिनवं च वेदनं उपादेशामि. यात्रा च मे भविष्यति अन्वजात फासो विहारो चाति. बोला, साधु साधु साधु. वंदन करा. बुद्धं नमामि.
नमामि संघं नमामि